मी साधारणतः जेवढे आमदार पाहिलेले आहे त्याच्यापैकी वैचारिक बैठका आणि वैचारिक बैठकांमध्ये क्लिअरिटी ज्याला असं आपण म्हणतो की थॉट्स मधली क्लिअरिटी ती तुमच्यात खूप जास्त दिसते. हे कशामुळे नक्की? मी मी इंट्रोस्पेक्ट खूप सो मी जर्नलिंग करतो, इंट्रोस्पेक्ट करतो आणि सारखं ॲनालाइज करतो. मी कदाचित इंजिनियर ह्यासाठीच झालो की माझी ॲनालायझिंग कॅपॅसिटी चांगली डेव्हलप झाली आहे. सो आय लाईक टू ॲनालाइज ऑलवेज की हे बरोबर आहे का नाही आहे, चुकीचं आहे नाही. सो इंट्रोस्पेक्शन लीड्स यू टू अ लॉट ऑफ आन्सर्स आणि मग साधारणतः आपली स्पेस म्हणजे त्यांनी क्लॅरिटी येते आणि क्लॅरिटीमध्ये हार्मनी रिसाईड करते. सो मग आणि तिथे राहायचं एकदा ठरवलं की मग काही कॉम्प्लिकेशन येतच नाही. म्हणजे येत नाही म्हणजे येतं, पण आपण एक चौकट आखून घेतली की मग बस अगदी छान आहे ना. मग ठीक आहे नाही एवढं. आता समजा आपण स्पिनर बघितलं, समजा मी टीममधला अनिल कुंबळे, तर मला माहिती मला 10 ओव्हर टाकायचे, कदाचित 30-35 रन द्यायचे, 2 विकेट काढले, झालं माझं काम. अरे मी समजा प्रयत्न केला की तो का बुमराह व्हायचं किंवा तेंडुलकर व्हायचं, तर मी नाही आहे ना तो. सो आपल्याला आपण काय हे कळालं पाहिजे आणि आपण त्या ढाच्यात कुठल्या ढाच्यात बसतो हे एकदा कळालं. प्रत्येकजण अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना, अहो काय शत्रुघ्न सिन्हाला करिअर नव्हतं का? मिथुन चक्रवर्तीला, सुनील शेट्टीला अजूनही पिक्चर मिळत आहेत, नवाजुद्दीन शाह आहे, राजकुमार राव आहे, हे पण आहे ना. आपण काय हे कळायला पाहिजे ना. आपण दुसरं काहीतरी बनायला गेलो तर मग प्रॉब्लेम होतो. त्यामुळे हा थोडा विचार करून आपण काय हे कळालं, तेव्हा सगळी गोष्ट ही क्लॅरिटीवरती येते आणि क्लॅरिटी इज डिराईव्ड फ्रॉम इंट्रोस्पेक्टिंग अँड ते करत राहिलं तर आपल्याला साधारणतः त्या स्पेसमध्ये राहतो आणि मग आपण कम्फर्टेबल राहतो.